नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स किचन कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत पोटॅटो बॉल्स। त्यासाठी मी एका बाउलमध्ये पाणी घेतलंय, यात आता ब्रेड भिजवते। ब्रेड चांगले भिजवून घेतले आणि याची घडी घालून हे ब्रेड पिळून घेते। हे एका आपण ताटात काढून घेऊया। अशाच पद्धतीने अजून 3-4 ब्रेड आपल्याला करून घ्यायचे। आपण 7 ते 8 ब्रेड पाण्यात भिजवून पिळून घेतलेले आहेत। यात आता 3 ते 4 उकडलेले आलू घेत आहे। यात आता बारीक चिरलेला कांदा, थोडीशी हिरवी मिरची आणि भरपूर असा सांबार घालूया। आता यामध्ये टाकूया आपण थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड आणि चवीपुरतं मीठ। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यात मी थोडंसं तिखट अजून ॲड करते, कमी झाले असं वाटतंय मला, थोडंसं तिखट चांगले लागतात। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याचा छान असा गोळा तयार करून घेऊया आपण। आपला गोळा तयार आहे। आता याचे छोटे छोटे बॉल्स आपण बनवून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे। अशा पद्धतीने आपले सगळे बॉल्स तयार आहेत। आता हे आपण गरम तेलात तळून घेऊया। आपलं तेल गरम झालेलं आहे, यात आपण हे आपले बॉल्स सोडूया। छान लालसर होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे। छान असा लाल रंग आलेला आहे याला। आता आपण हे एका ताटात काढून घेऊया। तयार आहेत आपले क्रिस्पी पोटॅटो बॉल्स। आता उरलेले पोटॅटो बॉल्स ही आपण याच पद्धतीने तळून घेऊया। तयार आहेत आपले क्रिस्पी पोटॅटो बॉल्स। हे तुम्ही सॉस बरोबर सर्व करा, खायला एकदम क्रंची असे लागतात। तुम्हाला जर माझे हे पोटॅटो बॉल्स बनवण्याची पद्धती आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।